प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. आपण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी आलो आहोत. संपूर्ण जगभर डिसेंबरचा पहिला दिवस आला की लोक ख्रिसमसची गाणी वाजवायला सुरुवात करतात. ते सर्वत्र सजावट करून आपला आनंद व्यक्त करतात. पण ख्रिसमस म्हणजे नेमकं काय? हा तो दिवस आहे जेव्हा आपण देवाने मानवाच्या रूपात या जगात अवतार घेतल्याची आठवण ठेवतो. ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या देवाने मानवजातीसाठी माणूस म्हणून अवतार घेतला. तो या जगात एक सामान्य माणूस म्हणून जन्माला आणि 3.5 वर्ष राहिला. त्याने आपल्या रक्ताचा त्याग करून आपल्यासाठी क्रुसावर प्राण दिले आणि मानवजातीला पाप व शापापासून मुक्ती दिली. म्हणूनच तो माणूस म्हणून जन्माला आला. ख्रिसमसचा सण हा प्रभू येशू ख्रिस्ताचा वाढदिवस स्मरणात ठेवण्यासाठी साजरा केला जातो. जगातील प्रत्येक देशात सर्व भाषा आणि वंशाचे लोक हा सण आनंदाने साजरा करतात. हा एक असा सण आहे जो जगभरातील सर्व लोक साजरा करतात. आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासीही हा सण साजरा करतात. अमेरिकेतील शहरांमधील श्रीमंत लोकही हा सण साजरा करतात. सामान्य आणि साधे लोकही हा सण साजरा करतात. ते सर्व भाषांमध्ये त्याची उपासना करतात. प्रत्येक वंश त्याची उपासना करतो. रशिया, चीन, इंग्लंड आणि अमेरिका यांसारख्या देशांतील लोकच नव्हे तर अमेझॉनच्या जंगलातील आदिवासींसह संपूर्ण जग हा सण साजरा करते. हा असा सण आहे जो प्रत्येक जण आनंदाने साजरा करतो. प्रभू येशू ख्रिस्त हे केवळ एका धर्माचे, भाषेचे किंवा वंशाचे प्रभू नाहीत. ते संपूर्ण विश्वाचे प्रभू आहेत. पवित्र शास्त्रात लिहिले आहे की ते जगाचे तारणहार आहेत. खरंच ते या जगात आले हे किती चांगले आहे. तुम्ही विचार करत आहात का यात मला काय आशीर्वाद मिळू शकतो? जेव्हा ते या जगात जमले तेव्हा त्यांना अनेक नावे देण्यात आली. आज आपण त्यातील एका नावावर चिंतन करणार आहोत. यशाया अध्याय 9 वचन 6. आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांना पुत्र दिला आहे. आपल्यासाठी आणि तुमच्यासाठी, आपल्यासाठीच तो या जगात बालक म्हणून जन्माला आला आणि त्याचे नाव अद्भुत असेल. दिलेले पहिले नाव म्हणजे अद्भुत. त्याला अजूनही अनेक नावे आहेत, जसे की सल्लागार, सामर्थ्यवान देव, अनंत पिता आणि शांततेचा अधिपती. तो अद्भुत आहे. त्याचा जन्म आणि जीवन अद्भुत होते. तो जिथे गेला तिथे चमत्कार आणि अद्भुत गोष्टी घडल्या. त्याचे मृत्यू आणि पुनरुत्थान अद्भुत होते. त्याच्याबद्दल सर्व काही अद्भुत आहे. तो अद्भुत गोष्टी करणारा देव आहे. आज तो तुम्हाला कोणते वचन देतो? मिखा अध्याय 7 वचन 15. त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. प्रभू असे म्हणतो. येशू चमत्कार करत नाही का? तो म्हणतो, माझ्या मुला मुली, मी तुला चमत्कार दाखवीन. चमत्कारासाठी प्रार्थना करत राहिल्याने तुम्ही निराश झाला आहात का? मी वर्षाच्या शेवटी आलोय पण चमत्कार अजूनही घडलेला नाही. तुम्ही असं विचारत आहात का? तो आज म्हणतो, मी तुला चमत्कार दाखवीन. कसे चमत्कार? जसे तुम्ही मिसर देशातून बाहेर पडलात त्या दिवसांत मी त्यांना चमत्कार दाखवले तसेच मी दाखवीन. प्रभूने इस्रायल लोकांना मिसरच्या गुलामगिरीतून सोडवले नाही का? त्या दिवसात प्रभूने अनेक चमत्कार केले. तो म्हणतो की तो तुम्हालाही तसेच चमत्कार दाखवेल. हे चमत्कार कोणते? बरेच आहेत. मी तुम्हाला 3 गोष्टी आठवण करून द्यायच्या आहेत. सर्वप्रथम त्याने समुद्र विभागला आणि त्याच्यामधून मार्ग तयार केला. फरोहची फौज मागून पाठलाग करत होती आणि त्यांच्या समोर समुद्र होता जो त्यांचा मार्ग अडवत होता. हे कसं पार करायचं? लाल समुद्र कसा पार करायचा? तिथे प्रभूने एक चमत्कार केला. त्याने समुद्र विभागला, मार्ग तयार केला आणि त्या लोकांना दुसऱ्या बाजूला जाण्यास सक्षम केलं. म्हणून जिथे मार्ग नाही असं वाटतं तिथे तो मार्ग उघडेल. हे अद्भुत रीतीने घडेल. हे अशा प्रकारे घडेल जसं कुणीही अपेक्षित केलं नव्हतं. तो तुम्हाला चमत्कार दाखवेल. पुढे ते तहानलेले चालत होते कारण पाणी नव्हतं. ते सुमारे 30 लाख लोक होते. ते कुटुंबांसह चालत होते. जेव्हा ते मारा नावाच्या ठिकाणी आले तिथे पाणी होतं. पण जेव्हा त्यांनी ते पाणी चाखलं तेव्हा ते कडू होतं. ते पिऊ शकले नाहीत. त्यांना वाटलं, अरे आपण किती तहानलेलो आहोत आणि पाणी कडू आहे. परमेश्वराने मोशेला एक झाड दाखवलं. जेव्हा त्याने ते झाड कापून पाण्यात टाकलं तेव्हा पाणी गोड झालं. कडवटपणा. तुमच्या आयुष्यात काही कडवटपणा आहे. तुम्ही कोणावर तरी कडवट आहात. तुम्ही अपमान, क्लेश, लाज आणि अपमान सहन केल्यामुळे तुम्ही कदाचित विचार केला असेल की आपण जगावं तरी का? तुम्ही कदाचित असंही विचारलं असेल की आयुष्य कडू झालंय, मरावं बरं? क्रुसाकडे पहा. येशूने त्या झाडावर कडवटपणा अनुभवला. त्याने आपला कडवटपणा आणि वेदना क्रुसावर घेतल्या.
जेव्हा तुम्ही क्रूसाकडे पाहता तेव्हा कडवटपणा गोडपणाच बदलतो. प्रभू तुमच्यासाठी तो चमत्कार करेल. भिऊ नका. पुढे पाहिजे तर खायचं कसं? एवढ्या लोकांना वाळवंटात कसं खायला मिळालं? ते काही पेरू शकत नव्हते ना तापणी करू शकत होते. ते काहीच काम करू शकत नव्हते. ते वाळवंट होतं. म्हणून प्रभूने त्यांना स्वर्गातून मन्ना दिला. त्याने त्यांना स्वर्गातील अन्न, देवदूतांचं अन्न 40 वर्ष खाऊ घातलं. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, तुम्ही का त्रस्त आहात? विचार करताय का मला अन्नासाठी काय करावं लागेल? पुढे काय करू? उद्या काय करू? माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मी काय करू? तुम्ही चमत्कार पाहाल. तुमची मदत स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या प्रभूकडून येईल. तुमची गरज अद्भुत रीतीने पूर्ण होईल. प्रभू असंच म्हणतो, मी तो प्रभू आहे जो चमत्कार करतो. मी तुम्हाला चमत्कार दाखवीन. तुम्ही हे खरंच विश्वास ठेवता का? जर तुम्ही खरंच विश्वास ठेवत असाल तर त्याच्याकडे मागा. येशू, माझ्या आयुष्यात हे प्रश्न आहेत. या अडचणी बदलल्या पाहिजेत. ही कडू परिस्थिती बदलली पाहिजे. माझ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. एखादा चमत्कार कर. त्याच्याकडे मागा. चमत्कार आजही घडेल. तुम्ही प्रार्थना कराल का? पिता, तू या मुलामुलीसाठी चमत्कार करशील असं वचन दिलं आहेस. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने चमत्कार कर. चमत्कार कर आणि त्यांना आनंदी कर. अडथळे दूर होऊ देत आणि मार्ग खुले होऊ देत. कडू परिस्थिती बदलू देत आणि आनंद व उल्हास लाभू देत. त्यांच्या गरजा पूर्ण होऊ देत. त्यांना जे कमी आहे ते पुरव. चमत्कार कर आणि त्यांना आनंदी कर. आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.